पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस मनसे असा थेट सामना होतोय। पण कसबा मतदारसंघातून एक स्पर्धा परीक्षा करणारा तरुण स्वतः उमेदवार म्हणून दारोदारी प्रचार करतोय। मूळचा सांगोल्याचा राहणारा अरविंद वलेकर सनई छत्रपती शासन या पक्षाच्या वतीने कसब्यातून निवडणूक लढवतोय आणि त्यांचं चिन्ह ट्रम्पेट आहे। आता कमळ आणि काँग्रेस समोर ट्रम्पेट घेऊन जाणाऱ्या अरविंदला कसब्यातील नागरिक कसे स्वीकारणार आहेत याचंही उत्तर त्याच्याकडे आहे। तर त्याच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। पुण्यात एक चर्चेचा विषय सध्या या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, तो म्हणजे कसबा विधानसभा मतदारसंघातून ट्रम्पेट या चिन्हावरती स्पर्धा परीक्षा करणारा एक तरुण आहे, तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे। स्वतः चिन्ह त्यांना मिळालेलं आहे, ते ट्रम्पेट चिन्ह आहे। त्यांच्याशी आपण बोलूयात। एकतर स्पर्धा परीक्षा करत असताना अचानक निवडणुकीमध्ये उतरावंसं का वाटलं? की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी बघितलं की राजकीय पक्ष असतील, राष्ट्रीय पक्ष असतील, हे तिकीट कुणाला देतात आणि ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परंपरा बाप गेला की पोरगा, पोरगा गेला की मुलगा, आणि विधान परिषदेत काय केलं जातं त्यांच्याच नातेवाईकांना तिकीट दिली जातात। मग सर्वसामान्यांनी राजकारणात यायचं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्काने अधिकार दिलेत म्हणून मी कसबा विधानसभा मतदारसंघ सनई छत्रपती शासन या पक्षाकडून लढवत आहे। पुणे हे ऐतिहासिक शहर आहे। पुण्यातील कसबा हा एक हृदय आहे, मेन पेठ आहेत। रविवार पेठ असेल, शुक्रवार पेठ असेल, मंगळवार पेठ असेल, सर्वच पेठा ह्या पुण्यातील कसबा मतदारसंघामध्ये येतात। या मतदारसंघामध्ये वाड्याचा प्रश्न आहे, या मतदारसंघामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे, या मतदारसंघामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे, या मतदारसंघामध्ये कोयता गँग चालते, या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत। त्या गोष्टी घेऊन मी कायद्याच्या सभागृहामध्ये आवाज उठविल व इथल्या स्थानिक लोकांचे प्रश्न मांडेल। सर्वसामान्य कुटुंबावरून बिलॉंग करणारा हा अरविंद वलेकर सांगोल्याने येतो, इथं 10 वर्ष स्थानिक राहतो आणि इथली प्रश्न घेऊन कायद्याच्या सभागृहात जाण्याची स्वप्न बघतो। यामुळे या महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक प्रेरणा मिळेल की बाबा अरविंद वलेकर सारखा जर पोरगा इथं कसबा विधानसभा लढवत असेल तर आम्ही का करू नये, म्हणून या महाराष्ट्र राजकारणाला कलाटणी भेटू शकते। कसबाकर नेमकं काय करतात, अरविंद वलेकर यांना कितपत साथ देतात हे पाहणं महत्वाचं असेल। पण अशा पद्धतीने कसबा मतदारसंघामध्ये स्वतः हातामध्ये ट्रम्पेट घेऊन मला मतदान करा अशा पद्धतीचं आव्हान आहे, ते सुद्धा अरविंद वलेकर हा तरुण करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन योगेश केळापुरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।